गाईज, कसे तुम्ही सर्व? सो फायनली आता म्हणजे ब्लॉग स्टार्ट करतोय. सो गाईज, आता माझ्याकडे एक प्रॉब्लेम झालेला आहे. उद्या मला जायचे आहे फार्म हाऊसला आणि माझा ट्रायपॉड भेटत नाही. काही शपथ जास्त राग येते ना, टायमवरची वस्तू भेटत नाही. इकडे थोडं जास्त मला पडलं ट्रायपॉड. कुठं म्हणजे एका जागेवर नसतंच ते, पण नको तेव्हा दिसतो मला, पण पाहिजे तेव्हा भेटतच नाही. तर यात पण तर कुठंच भेटत नाही गाईज. माझं वांदं होणार ना असे. कुठे ठेवल्या भेटत नाही. कपाटाच्या वरती पाहिला तिथं पण नाही, इकडे कुठं होता तिकडे पण नाही, या कोपऱ्यात असायचा इथं पण नाही, कुठंच नाही. बेड खाली पण पाहिला, या खाली पण नाही. याकडे पण ट्रायपॉड दिसत नाही आपला, कपाटाखाली पण ट्रायपॉड दिसत नाही आपला. तर करू काय, शोधू कुठं घेऊ ट्रायपॉड, काय करू समजत नाही. सो उद्या मी जाणार फार्म हाऊसला. आता बघू काय करायला, काहीतरी जुगाड करायला लागेल आपल्याला आता. सो भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी. पॅकिंग वगैरे करतो आता आणि सकाळी भेटूया आपण. सो गाईज, आता आम्ही चालले आता फार्म हाऊसला. आहे बघा, वाजले आता 4 नाही. साला भीकमाग आत्ताशी आल्यात. मी 11 वाजल्याच नाही जर थांबलंय नाही. बघा एवढं सामान मी घेतलंय येऊ, आणि बॅगेला अजून भाजीपालाही सगळा. तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये पण दिसला असेल. आता मी चालले हो चला पटकेन. बघा आमच्या बबल्या भाईचा बड्डे आज. स्वतः तोंडाने बोलला, पण मला बोलायला पाहिजे ना, मग मी पण बोललो. तेव्हा आमचा मान्या भाई, ये याचं नाव काय रे? केतन. काय केतन भाई? अरे टोकला आता बोलायला. बघ आपण बापरे असतात. आवाज येतोय का ना मला पण माहिती नाही. आता आला नशीब, कारण का आवाज गाड्यांचा आमचा काही येईल घंटा. तर माळी घेतलाय तर आपण डायरेक्ट तिकडे गेलो ते लावू. चला आता. सो गाईज, आता आम्ही भाजी घेतलेली आहे. दाखव कुठे गेली आपली काकडी. पापड घेतलं का? पापड घेतलं का? मासू दे ना भाई, भाजी घ्यायला आलो आपण. टाकीन मी तुला पण टाकीन. बघ आमचं विघ्नेश भाई कोणतं. सो गाईज, फायनली आता बसल्या रिक्षामध्ये. आता चालला डोंगऱ्याला. चांगला बोलाय. तो आता तुम्हाला भेटणार फार्म हाऊस. या बा इकडे बघा. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो फार्म हाऊसला. हे आमची पोरा अर्धी आत बाहेर आहे ना, आतमध्ये गेल्या. हे बघा स्विमिंग पूल. यो आमचा निमिष भाई, यो आमचा केतन भाई, यो आमचा युवराज भाई. यो अंडीवर चढतं ना, अंडीवर चढतं, अंडी फोडून तिथे घालती. यो आमचा मालक भाई, जेन ग्राफिकचा मालक. बघा यो काय तू काय केलं, डिसाईड केलं ना तू फार्म हाऊस. हा, याने बुक केले फार्म हाऊस. यो आमचा बर्थडे बॉय बाबले. सो गाईज, आता आम्ही स्विमिंग करत होतो. स्विमिंग झालेली आता आमची. हे बघा यो आमचा माने भाई जेवण बनवायला गेलेले. हे बघा येतो काय भिजतच नाही. बाई साला यो भिजायलाच जाईत नाही. हे सुरमार याकडे डोक्याला लागलंय, परत जाऊन घे. हा चला, आता काय जेवण बनवायला चालत. याचा आयफोन आहे म्हणून चालत सर रडतंय. उगीच आयफोन खाईत नाही मी. चल आता आयफोनची गेम वाजली असती. आयला रेडी केले का सगळा? फुल स्टॉक आहे. स्टॉक ना भाई, रिओ भाई, साध्या माणसाची रिओ. आणि या भाजीवरती चिकन ठेवलाय. सो गाईज, आता आमचा प्लॅन झालाय का रात्री आता पाठी आणायला जायचंय, कारण का चिकन भाजायला आम्हाला चुला तर लागलच. हे चले जाऊन येऊ पटकेन. आणि इथं बघूया इकडं, इकडे तिकडे नाही, इकडे बघूया. काय तर आजची चाललोय आम्ही. ही याची बोल ना काम, बस कामच झालं. चला ये थांब, ये चल. भाई आमचं इंस्टा लाईव्ह आलाय मनीष भाई. मनीष भाई इज लाईव्ह ऑन इंस्टाग्राम. भाई फायनली भेटलेला आहे, मोठाच पाठा. हे थांब. हे पण पेटल नाही जायला ना दे का भाई आपला. ते तुला कुठे भेटवायचा. सो गाईज, आता आमच्या भावसाचा बर्थडे, आमचा बबल्या भाई, त्याचा बर्थडे आता. त्याचा केक कापायचे.
आणि गाईज आपला आता चिकन तंदुरी रेडी झालेली आहे. आधी म्हणतो चिकन गाडा बनवू नको, आता म्हणतो चांगला आले या आईला. सर राग आलेला ना काय बोल तू सांग आता तुझं कथन सांग. एवढा भारी चिकन गाडा बनवला हा का? मागाशी म्हणतो नको बनवू काय नको बनवू ना, आता बरेच साठाला गेल्यात. सांगतोय काय बघा याला एक्सपिरियन्स आहे आपला भाई, याला एक्सपिरियन्स आहे. कोणशी बोलतोय हो? मित्र आहे रा, मित्रच आहे ना. दुसरी का तिसरीला घालता रे तो सोडून शाला आमची. बघा बाबा बघा सगळा बघा माझा तो साला दिसतो साधा हाय बोवा पण लय पोरींशी बोलतो. बाबा बघा कुठं पोरी दिसतं तुम्हाला बघा इथं. कोणचं म्हणाले हे कोणचं म्हणाले. सो गाईज आता 11 वाजले आणि अजून आमचं जेवण पण नाही झालेला. अजून चिकन होतं आमचा. बघ साल हे झालंय का चिकन? उघड दो चिकन चिकन थांब 2 मिनिटं चिकन टाकतं का 2 मिनिट. वा 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 वाजता एकदम भारी येतोय. पाणी टाक हे पाणी टाक हे झालं बघा या. अरे भाई किती होतं कौसे ठेवल्यात भात बिन रास येतं भरपूर. मी पण एक टेस्ट करून बघतो. इथं तंदुरी आहे, इथं तंदुरी आहे, भांडा आहे, यो भात आहे, यो पनीर चिल्ली आहे, त्या बुवा आहे आमचा आणि इथं चिकन बनवतो आम्ही. इथं आता पान टाकता तो मी करू शकतो माझा ब्लॉग आहे. सो नाही कट करणार मी चाळीवर ठेवतो. सो गाईज फायनली आता आलेले वेळ नाचाची बघा. वाजू सो गाईज आता तुम्ही दाखवतो मी बघा इथशी खताळा कसला झालाय. एवढा चिकन बिकन सगळा होता बघा. चिकन तुम्ही बनवायला तुम्हाला दाखवलं असेल, तुम्ही कधी खाल्ला असेल चिकन खायला माहिती नाही, पण तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लेलं ना सेम टू सेम तशी टेस्ट लागत होती. काय जेवढी भारी होती ना त्यात जास्ती काय फक्त वाटण टाकलेला, जास्ती काहीच नव्हता. वाटणारी सगळी टेस्ट होती. वाटणार सगळी की मी भाई. अरे विघ्नेश भाई ओ हो निमिष भाई कसला काशे रिओ हे बघ तांगड्या पाकून बसलाय मनीष भाई. मग काय जायला झोपा आता वाजलं का 12 वाजलं. हे थांब ना मला चार्जिंग जाऊ दे. रात्रभर बीजेमआय गेलो आपण. रात्रभर बीजेमआय पण नाचाचं पण नाचू नंतर बीजेमआय गेलो रात्रभर. मग काय झोपाचं नाही. तो गाईड आता आम्ही युवराजला टाकणार आहोत पाण्यात डायरेक्ट बुचकलणार आहोत. तेव्हा काही लोक चालू बुचकला तर गपची बुचकलाचे चल रे. सो गाईज आता 2:15 वाजल्यात आणि आता आम्ही जस्ट बाहेर निघलो स्विमिंग पूल मधना. या अजून अर्धी पावतात तो बघा डायरेक्ट गरम पाण्यात आंघोळ करायला चालले. आता जस्ट आम्ही निघलो आणि आता चनाकोली वडाला करायला घेतात आणि रात्रभर बीजेमआय खेळणार असे बोलतात. बघू आता काय होतंय. तिकडे चनाकोली वडा करायला घेतलाय आणि अर्धी जण शेकतात तिथेशी. सो आता मी पण जरा गरम पाण्यात आंघोळ करीन म्हणजे थोडा फ्रेश वॉटर कारण पाय तर 1 नंबरचं उकलते. सो गाईज आता वाजले 3:15 आणि आता आम्ही थोडीफार बीजेमआय खेळू. सो गाईज आता वाजले सकाळचे 6 आणि अजूनपर्यंत तरी आम्ही तर झोपलेलो नाही. तर भाई आता आम्हाला लड्डू मुत्या करून दाखव लड्डू मुत्या करून. तू बाजू हो सबस्क्राईब करा लाईक करा. लड्डू मुत्यानं अवतार येईन संचारनेवर ऐका ना एकदम. उलटा फिरव पॅन उलटा फिरव. पॅन उलटा फिरव. बघितला ना त्यांनी. 3 मिनिटं 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 3 मिनिटं
उलटा बिरा उलटा आहे का नाद. एकच भाई आमचा केतन मस्कर भाई. गाईज आता मी तर डिसाईड केलंय का आता स्विमिंग पूल जेवढी जेवढी किड पडल्यात ना ती आता इथं असं रात्रीची इथं लाईट चालूच ठेवलेली ना आम्ही, तर एक किड बिडं पडल्या तिथे तिथं थोडं साफ करतं. कारण का आम्हाला दुपारची परत स्विमिंग पूलमध्ये उतरायची, कारण का उन्हात एवढी मजा येईल ना काही, कारण का संध्याकाळी एवढी मजा नाही आली, कारण का ती रात्री होती थंडी वाजत होती. पण दुपारी एवढी मजा येईल ना आम्हाला आंघोळ करायला उन्हात एकदम फुल मजा. तर केतन भाई आमचा तर साफ करतं अख्खं स्विमिंग पूल. सो गाईज आता जवळजवळ 10 वाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल आपला पूर्ण क्लीन झालेला आहे, एकदम ओके झालेला आहे, म्हणजे दादाने क्लीन करून गेला आहे. तर आमची इच्छा जर का आम्ही जायचं असलं जाऊ पण शकतो आतमध्ये, काही एवढं टेन्शन नाही, कारण का दुसरी पार्टी जी असते ना ती तरी 2 वाजता येणार आहे. सो आता आम्ही फक्त असे तशी फार्म हाऊसवरती. हे बघा ही तशी कमी वंडी हा, तिकडे जास्ती वंडी, तिकडे माझ्या एवढं पण पाणी लागतंय आणि तिची कमरेपर्यंतच लागतंय. मग मी लेट सांगलं ते जाऊ दे, ब्लॉग तो खूपच मोठा झाला असेल मला एवढंच माहिती आहे. आणि आता आम्ही बनतो मॅगी. बाई आमचा केतन भाई बनवतो आता मॅगी. काय भांडा भेटला नाही म्हणून कुकरमध्ये डायरेक्ट बनवलं घेतली. तुम्ही पहिल्यांदा असं वॉटर क्लीन एवढा बघला असेल ना गाईज, तर आता मीच केला क्लीन, यांना आखली नाही क्लीन करायचं, मी क्लीन केला शेवटी तो ना. मी काय करत होतो गोठं बोलत होतो, तू मॅगी टाको आता, मी कोटा कोणी क्लीन केला पण मी पण काम करत होतो. हो आमचा केतन भाई पण काम करू आता. सो गाईज आता म्हणजे 2 तास राहिले आम्हाला जायला घरी. सो आता मी करतो ब्लॉग एंड, कारण मला कुठल्या कंटाळाला बाहेर सगळे एन्जॉय करतात, पण मला कंटाळा आला आहे. सो मी करतो आता ब्लॉग एंड. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय अँड टेक केअर, बाय. सो मित्रांनो आता मी तुम्हाला भेटवतो या फार्म हाऊसच्या ओनरशी. तर आता तू काय सांगशील फार्म हाऊसबद्दल? तर मित्रांनो हा आपला फार्म हाऊस आहे ड्रीमलँड. इथे तुम्ही हा व्हिजिट करू शकता. इथे 25 ते 30 माणसांची आरामात कॅपॅसिटी आहे, झोपू शकता. इथे 3 बेडरूम आहेत, इकडे 2 बेडरूम आहेत. हा आपला स्विमिंग पूल आहे 20x30चा. तिकडे आपला गजबो आहे, तिथे पार्टी करण्यासाठी. तुम्हाला जर फार्म हाऊसवर यायचंच असेल तर पनवेलवरून आपला फार्म हाऊस 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्हाला मित्रांनो लोकेशन हवी असेल तर तुम्ही मॅपवर टाकू शकता ड्रीमलँड फार्म हाऊस म्हणून, तुम्हाला लोकेशन भेटू शकतो.